जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण या आधीच्या 7 ओव्यांचं निरूपण आपण श्रवण केलेलं आहे पहिल्या भागामध्ये आणि ते दुसरा भाग आहे यामध्ये 8वी ओवी आपण आज श्रवण करतोय. मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय जीव शिवाचा निश्चय बोलिला असा. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला 3 अत्यंत गहन अशा प्रश्नांची उत्तरं देतात की खरा देव कोण आहे, खरा भक्त कोण आहे आणि जीव शिव यांचं नातं काय आहे. हे 3 प्रश्न हजारो वर्षापासून भारतीय तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू बनून राहिलेले आहेत. मुख्य देवाचा निश्चय. समर्थ विचारतात की देव म्हणजे नक्की नेमकं काय आहे. फक्त मंदिरातली मूर्ती, एखादं नाव म्हणजे देव आहे का, एखादा अवतार म्हणजे देव आहे का. पण समर्थांचा दृष्टिकोन यापेक्षा सुद्धा खूप व्यापक आहे. देव म्हणजे सर्व विश्वाचा आधार असलेलं चैतन्य म्हणजे देव. मूर्ती ही त्या निराकार सत्याचे स्मरण करून देणार एक साधन आहे, सगुण साकार आहे, पण ते साध्य नाहीये ती मूर्ती म्हणजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थिती. आणि मग ह्या 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण स्वामींनी सांगितलं की मी सर्वांच्या हृदयामध्ये वास करणारा आत्मा आहे, तो देव आहे. म्हणून देवाला फक्त मंदिरात शोधायचंच नाहीये, स्वतःमध्ये शोधायचंय आणि प्रत्येक जीवामध्ये त्याचंच दर्शन आम्हाला घ्यायचंय. बघा ना, एक तरुण आहे, तो काय करतो, त्याला वाटतं देव म्हणजे फक्त परीक्षा पास होण्यासाठी नवस मागायचं एक साधन आहे. देवा मला पास कर, परीक्षा आहे माझी उद्या. आणि मग पास झाल्यानंतर देवाला विसरून जायचं असं त्या मुलाला वाटतं. आणि दुसरा मुलगा काय करतो, देव म्हणजे मला योग्य मार्गाने चालवण्याची शक्ती देणारा जो कोणी आहे तो म्हणजे देव. पहिल्याचा देव हा व्यवहारापुरता आहे आणि दुसऱ्याचा देव हा जीवनाचा आधार आहे. कळालं देव काय. बघा, मुख्य भक्ताचा निश्चय. भक्त म्हणजे फक्त जप तप करणारा है ना, स्मरण लावणारा, मंदिरामध्ये जाणारा माणूस म्हणजे भक्त नव्हे. मुख्य भक्त म्हणजे ज्याचा अहंकार कमी झालेला आहे, जो प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करतो तो मुख्य भक्त. जो सर्व जीवांमध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो तो मुख्य भक्त. ज्याच्या वागण्यामध्ये करुणा आहे, सत्य आहे, नम्रता आहे, तो मुख्य भक्त आहे. समर्थांच्या दृष्टीने भक्तीचे मोजमाप बाह्य वेशाने नव्हे तर अंतःकरणाच्या शुद्धतेनं काय होतंय त्याचं मोजमाप होत असतं. 2 तरुण मंदिरामध्ये जातात बरं का रोज. एक मंदिरातून बाहेर आल्यानंतर मंदिरामध्ये असलेल्या भक्तांशी, तिथल्या कर्मचाऱ्यांशी, पार्किंग मधल्या व्यक्तीशी उद्धटपणे उलट सुलट काहीतरी अदवा बोलतो. आणि दुसरा मंदिरातून बाहेर आल्यानंतर सुद्धा तिथल्याच त्या कर्मचाऱ्यांशी, असलेल्या इतर लोकांशी, इतर भक्तांशी तो आदराने नम्रतेने बोलतो. पहिल्याने पूजा केली, पहिल्याने फक्त मंदिरात येऊन पूजा केली आणि दुसऱ्याने ती पूजा जगली बरं का. समर्थांच्या दृष्टीने जो दुसरा मनुष्य आहे तो मुख्य भक्त आहे. एक मुलगी आहे बघा, दररोज आरती करते आणि तिला तिच्या मैत्रिणीची काही अचिव्हमेंट झाली, मैत्रिणीला काही यश प्राप्त झालं की तिला मत्सर येतो. मग दुसरी जी आहे ती दुसऱ्याच्या यशामध्ये काय करते, दुसरी मुलगी दुसऱ्यांच्या यशामध्ये स्वतःचा आनंद मानते बरं का. छान झालं बरं का तुला ते मिळालं ना, ते सर्टिफिकेट खूप छान झालं. इथे प्रेम आणि करुणा वाढली है ना, कारण तिला सर्टिफिकेट मिळाल्यावर हिला आनंद झाला. दोघींमधली मैत्री द्विगुणित झाली, चांगली झाली, दृढ झाली आणि तिथं खरी भक्ती सुरू झाली बरं का. तसं पाहिजे. जीव शिवाचा निश्चय ही जी ओळ आहे ना, ही अत्यंत गूढ संकल्पना आहे. जीव म्हणजे मर्यादित व्यक्ती आणि शिव म्हणजे पूर्ण चैतन्य, अनंत, इन्फिनिटी. समर्थ म्हणतात अज्ञानामुळे जीव स्वतःला मर्यादित समजू लागला. कशामुळे? विस्मरण झालं त्याला की मी शिव आहे, मीच अनंत आहे. मग तू मर्यादित कसा काय झाला? का? अज्ञान आलं ना, मायेच्या आवरणं पडली, अज्ञानाच्या आवरणं पडली. मग जसं जसं ते अज्ञान दूर व्हायला लागलं, त्याला ज्ञान व्हायला लागलं, त्याला कळायला लागलं की अरे मी तर मूळ स्वरूप शिवचैतन्य आहे, मी अनंत आहे, मी शिवचैतन्याशी अखंड जोडलो गेलो पाहिजे. याचा अर्थ असा की जीव शरीराने शिव होतो असा नाही, तर स्वतःच्या आत्मस्वरूपाची ओळख झाल्यावर जीवाला परमात्म्याशी असलेले मूलभूत नाते अनुभवास यायला लागते, तेव्हा जीव शिवाचा निश्चय होतो. बघा ना,
आरसा आहे आरसा. हा, आणि मग सूर्य एकच आहे, सूर्य एकच आहे, पण 100 पाण्याच्या भांड्यामध्ये त्याचं 100 प्रतिबिंब त्या सूर्याचे दिसू लागले. प्रत्येक प्रतिबिंब वेगळं वेगळं दिसायला लागलं. दिसतंय की नाही? पण सूर्य काय 100 आहेत का? नाही, सूर्य एकच आहे. तसंच आहे, जीव अनेक दिसतात पण चैतन्य एकच आहे. ते शिवतत्व, त्या जीवाला चालवणारं अनंत तत्व एकच आहे. बघा ना, मोबाईल वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे नंबर असतात, वेगवेगळे नंबर असतात, पण नेटवर्क एकच असतं का नाही? नेटवर्क एकच असतं. आणि नेटवर्क कधी नष्ट होत नाही. का होतं? कमी जास्त होऊ शकतं पण नेटवर्क नष्ट होत नाही. तसंच आहे, शरीर बदलतं, व्यक्तिमत्व बदलतं, पण आत्मचैतन्य हे कायम असतं. एका मुलीला नोकरी गेल्यानंतर वाटलं की आता मी संपले, सगळं झालं, आता ती खचली, आता काय याच्या पलीकडे होऊ शकत नाही, संपलं आता सगळं. कारण तिनं स्वतःची ओळख फक्त त्या नोकरीशी, त्या पगाराशी, त्या पदाशी जोडून घेतली होती. आणि जेव्हा तिला समजलं की ही नोकरी म्हणजे माझ्या जीवनाचा एक घटक आहे, भाग आहे, ही नोकरी म्हणजे माझं अस्तित्व नाही आहे, ती पुन्हा उभा राहिली बरं का. नोकरी गेली, तिनं दुसरीकडे इंटरव्ह्यू दिला, पुन्हा प्रयत्न केला, ती पुन्हा उभा राहिली. ही जीवापासून शिवाकडे जाण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. आपली जी मर्यादित ओळख आहे, त्या मर्यादित ओळखीपासून व्यापक आत्म जाणीवेकडे जाणं म्हणजे जीव शिवाचा निश्चय. या ओवीमध्ये जो क्रम आहे तो अत्यंत सुंदर आहे. समर्थांनी पहिल्यांदा देव दाखवला, मग भक्ती दाखवली आणि मग जीव शिव दाखवलं. कारण आधी देवाचं स्वरूप समजलं पाहिजे, मग भक्ताचं स्वरूप समजतं, आणि मग शेवटी काय होतं, जीव शिवाचं नातं उलगडत जातं. बघा ना, श्रीकृष्ण आणि अर्जुन, प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की यो मा पश्यंती सर्वत्र सर्वच्च या मयी पश्यंती. गीतेतला 6वा श्लोक आहे, 6वा अध्याय आहे. आत्मसंयम योग किंवा त्याला ध्यान योग असंही म्हणतात. जो मला सर्वत्र पाहतो आणि जो सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याच्याशी मी कधीही विभाजन होऊ शकत नाही. समर्थांनी या ओवीमध्ये त्याच तत्वाची आठवण आपल्याला पुन्हा करून दिली. आज अनेक तरुण स्वतःची ओळख त्याच गोष्टीमध्ये शोधतात. हा पगार म्हणजे मी आहे, एवढे फॉलोअर्स आहेत माझे, किती 1000 2000 3000 फॉलोअर्स आहेत, ते म्हणजे मी आहे. नाते संबंध, बाह्य यश, ह्याच्यामध्येच आपण आपली ओळख शोधत असतो. समर्थ म्हणतात की ही सगळी तात्पुरती ओळख आहे. तुमची खरी ओळख चैतन्य स्वरूप आत्मा आहे. जेव्हा ही इच्छा दृढ होते तेव्हा अहंकार कमी होतो, तुलना कमी होते आणि प्रत्येक व्यक्तीकडे आदराने पाहण्याची दृष्टी निर्माण होते. देव बाहेर शोधण्यापूर्वी अंतःकरण शुद्ध केलं पाहिजे. भक्ती सिद्ध करण्यापूर्वी आपला स्वभाव अंतःकरण सुधारलं पाहिजे. आणि ह्या जीवाचा खरा प्रवास म्हणजे स्वतःच्या शिवस्वरूपाची ओळख करून घेणे असाच आहे. बघा ना, समर्थांनी या ओवीतून आपल्याला 3 मूलभूत आध्यात्मिक प्रश्नांना दिशा दिलेली आहे. देव कोण आहे, भक्त कोण आहे आणि जीव शिवाचं नातं ते काय? या प्रश्नांची उत्तरं केवळ बौद्धिक चर्चेत मिळू शकत नाही. ती भक्तीमध्ये, ती विवेकामध्ये, ते साधनेमध्ये आणि अंतर्मुखतेतून या प्रश्नांची उत्तरं अनुभवावी लागतात. देव हा केवळ पूजेचा विषय नाही, तो अनुभवाचा विषय आहे. भक्त हा केवळ उपासक नाही, तर तो सद्गुणांनी जगणारा, वर्तन करणारा, मंगलाचरणामध्ये राहणारा मनुष्य आहे, तो भक्त आहे. आणि जीवाचा अंतिम प्रवास म्हणजे आपल्या मर्यादित अहंकारातून मुक्त होऊन परम चैतन्याशी असलेल्या नात्याची अनुभूती करून घेणं म्हणजे जीवशिवाचा निश्चय. बघा पुढची ओवी 9वी. मुख्य ब्रह्माचा निश्चय हो, नाना मतांचा निश्चय हो, आपण कोण हा निश्चय हो बोलिलं असे. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला आध्यात्मिक जीवनातील 3 अत्यंत मूलभूत प्रश्न समर्थांनीच उपस्थित केलेले आहेत. ब्रह्म म्हणजे काय, अनेक मतांमध्ये सत्य कसे ओळखायचे आणि मी कोण आहे. बरोबर, या ओवीमध्ये केवळ तत्वज्ञान सांगितलेलं नाही, तर प्रत्येक साधकाच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला लावणारी ओवी आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चय. ब्रह्म म्हणजे सृष्टी निर्माण करणारी, टिकवणारी आणि सर्वत्र व्यापून असलेली परम चैतन्य सत्ता म्हणजे ब्रह्म. ती जन्मत नाही, ती मरत नाही, ती बदलत नाही. बरोबर आहे का? मग उपनिषदांमध्ये काय सांगितलं? सत्यम ज्ञानमंतनम ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे आणि ब्रह्म हे अनंत आहे.
समर्थ सांगतात की दासबोधामध्ये ब्रह्माची कल्पना नव्हे तर ब्रह्माचा निश्चय करून सांगितलंय समर्थांनी. काय मुख्य ब्रह्माचा निश्चय, फक्त कल्पना संकल्पना नाही, निश्चय पाहिजे, निश्चय निश्चय. बघा ना, लाईट एकच आहे, लाईट आपल्या घरामध्ये येते की नाही, लाईट वायरीतनं. वीज एकच असते, पण तीच वीज बल्ब चालवते, फ्रीज चालवते, पंखा चालवते, लॅपटॉप चालवते, मोबाईल चार्ज करते, ट्यूबलाईट लावते. वेगवेगळी उपकरणं आहेत ही सगळी, ह्यांचं प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. फ्रीजमध्ये पाणी थंड होतं, पंख्यामध्ये गार हवा येते, बल्ब मधून उष्णता येते, प्रकाश येतो, है ना. सगळ्यांची कार्य वेगवेगळे आहेत, पण ऊर्जा एकच आहे ना. एकच आलं ना ते, MSCB वाल्यांनी एकच लाईट दिली ना आपल्या घरात. का आपण वेगवेगळी कनेक्शन घेतली, फ्रीजला वेगळं कनेक्शन, गिझरला वेगळं कनेक्शन, का तर ह्याच्यात पाणी थंड होतंय, त्याच्यात पाणी गरम होतंय. नाही, लाईट एकच, कार्य वेगळं, उपकरण वेगळी. तसंच जीव वेगवेगळे असतात, पण त्यामागे असलेलं चैतन्य मात्र एकच आहे, तेच ब्रह्म आहे. नाना मतांचा निश्चय. समर्थांच्या काळातही अनेक संप्रदाय होते, तत्वज्ञान होतं, मतप्रवाह होते, मतमतांतर होती. तसंच आहे, आज सोशल मीडियामुळे हजारो विचारधारा आपल्या समोर रोज उभ्या राहतात. कोण म्हणतं पैसा म्हणजे सर्व काही आहे, कोण म्हणतं प्रसिद्धी म्हणजे जीवन आहे, कोण म्हणतं अध्यात्म अंधश्रद्धा आहे, कोण म्हणतं विज्ञान हेच अंतिम सत्य आहे. वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सर्व मते ऐकायची आपण, पण सत्य मात्र विवेकाने स्वीकारायचं. श्रीमत दासबोध आपल्याला विवेक शिकवतो. एका तरुणाला करिअर बद्दल 5 वेगवेगळे सल्ले मिळतात. मग तो प्रत्येक सल्ल्याच्या मागे धावत राहतो. आणि होतं काय, एकच करिअर करायचं होतं, 5 वेगवेगळे सल्ले आल्यामुळे तो 5 मार्गाला धावायला लागला आणि गोंधळ झाला त्याच्या आयुष्याचा. उमेदीची वर्ष निघून गेली हो त्याची. मग दुसरा काय करतो, ते 5ही सल्ले ऐकतो, ठीक आहे म्हणतो, सगळ्यांचं ऐकून घेतो, पण स्वतःच्या क्षमतेनुसार, है ना, स्वतःच्या मूल्यानुसार, स्वतःच्या आर्थिक परिस्थितीनुसार, बौद्धिक परिस्थितीनुसार, पात्रतेनुसार, स्वतःच्या ध्येयानुसार तो विचार करून अंतिम निर्णय तो स्वतः घेतो. हा नाना मतांचा निश्चय आहे. बघा ना, रिलेशनशिप आहे, नातेसंबंधामध्ये एका मुलीला सोशल मीडियावरती सतत वेगवेगळे रिलेशनशिपचे सल्ले तिला दिसत असतात. ते प्रत्येक व्हिडिओनुसार ती तिचं वागणं बदलत जाते. का तर त्या व्हिडिओमध्ये तसं सांगितलं होतं की असे नातेसंबंध प्रस्थापित करायचे असतात. पण तिनं तिची क्षमता ओळखली नाही, तिची पात्रता ओळखली नाही, मूल्य ओळखली नाही. आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो की विभक्त कुटुंबामध्ये राहतो याच्यानुसार तिनं करायला पाहिजे होतं, पण ती सोशल मीडियाच्या व्हिडिओनुसार, रीलनुसार तिनं वागणं बदलायला सुरुवात केली आणि परिणाम असा झाला की तिचे ते नाती संबंध अधिक गुंतागुंतीचे व्हायला लागले. मग दुसरी मुलगी मात्र विवेकाने विचार करते की माझ्या नात्यासाठी खरे हितकारक आणि नैतिक काय आहे ते मी स्वीकारणार, मी कशाला प्रत्येकाचं ऐकू. समर्थांनी सांगितलं की इथं विवेक उपयोगाला आला त्या दुसऱ्या मुलीचा. आपण कोण हा निश्चय, ह्या उभीतला सगळ्यात महत्वाचा घटक जर काय असेल तर आपण कोण, या जगातला सर्वात मोठा प्रश्नच तो आहे, मी कोण आहे. अनेक लोक म्हणतात मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी वकील आहे, मी शेतकरी आहे, मी आई आहे, मी मुलगा आहे, मी विद्यार्थी आहे, मी प्रोफेसर आहे, मी ड्रायव्हर आहे. पण हे सगळे व्यावसायिक आहेत, ही ओळखच तुमची व्यावसायिक आहे. ड्रायव्हर आहे ओके, इंजिनियर आहे ओके, डॉक्टर आहे ओके, किंवा तुमचे नातेसंबंध आहेत, मी आई आहे, मी वडील आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, मी बहीण आहे, मी आत्या आहे, मी मामी आहे. हे नातेसंबंध आहेत, पण ही तुमची खरी ओळख नाही. समर्थ म्हणतात की जोपर्यंत मी कोण आहे याचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत खरी शांतता मिळणार नाही. बघा ना, आजचे युवक आहेत ना, एका मुलाची नोकरी जाते, तो म्हणतो संपलो. काय आता संपलं का रे बाबा, काय झालं काय, असं का म्हणतोयस? कारण त्याने स्वतःची ओळख फक्त त्या नोकरीशी, त्या पगाराशी, त्या प्रतिष्ठेशी, त्या पदाशी जोडून ठेवली होती. म्हणजे फक्त तो तेवढाच होता का? ती नोकरी सुटली की त्याचं अस्तित्व संपलं का? जर त्याला समजलं असतं की नोकरी माझ्या जीवनाचा एक भाग आहे, एक घटक आहे आणि हे काय माझं संपूर्ण अस्तित्व नाहीये, तर तो खचलाच नसता, संपलो असं म्हटलाच नसता. एका मुलीचं लग्न ठरतं, ठीक आहे, ते आनंदी होते, आनंदकडे सगळीकडे नाही का, आणि अचानक लग्न मोडतं. मग ती म्हणते आता माझं जीवनच संपून गेलं, आता काय आता काय राहिलं नाही. समर्थ सांगतात की लग्न, करिअर, संपत्ती, रूप आपल्या जीवनातल्या काय आहेत,
घटना आहेत, आहे संपत्ती आहे, करिअर आहे, एका एका टप्प्यानुसार ते होत असतं. आपलं मुख्य स्वरूप, आपलं खरं स्वरूप हे त्याही पेक्षा विस्तारित आहे, मोठं आहे. बघा ना, सोशल मीडियावरती काय झालंय, अनेक तरुण स्वतःची किंमत कशावरून ठरवतात? फॉलोअर्स किती आहेत, लाईक किती येतात, व्ह्यूज किती येतात, पगार किती येतो, ह्याच्यानुसार त्यांची किंमत ठरत असते. पण हे सगळं बदलत आहे. हे काही स्थिर आहे का? आज तुम्हाला फॉलो करणारी लोक उद्या तुम्हाला अनफॉलो करून जातील. आज तुम्हाला लाईक करणारी लोक उद्या डिसलाईक करून जातील. आज तुम्हाला पाहणारी लोक उद्या म्हणतील मला ह्यांचं काही कंटेंटच पाहायचं नाही, ते निघून जातील. हे सगळं बदलतं आहे, हे सगळं नश्वर आहे. जर आपली ओळख यावरच उभी असेल तर आपलं मन कायम अस्थिरच राहणार. स्टेबिलिटी कुठे आहे? कुठंच नाही. समर्थ सांगतात की स्वतःची ओळख या बाह्य गोष्टींवरती नव्हे तर अंतःकरणातील चैतन्यावरती आपण तुमची आमची ओळख उभा केली पाहिजे. या ओवीचा क्रम खूप महत्वाचा आहे. ब्रह्म, मग त्यातून आली विविध मतं, आणि बघायला आपण कोण. प्रथम आपण सत्य म्हणजे ब्रह्म समजून घेतलं पाहिजे, नंतर विविध मतांचा विवेकपूर्व असा विचार केला पाहिजे, आणि मग स्वतःची खरी ओळख आपण शोधली पाहिजे. यालाच वेदांतामध्ये आत्मविचार असं म्हणतात बरं का. बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये ही श्लोक आहे हा. आत्मा जन्मत नाही, आत्मा मरत नाही. समर्थ याच सत्याकडे साधकाला घेऊन चाललेले आहे. बघा ना, आज काय झालाय, माहितीचा स्फोट झालेला आहे. सगळ्याकडे माहिती आहे, प्रत्येक जण आपलं मतच मांडायला तयार आहे. समर्थ सांगतात की मत बदलू शकतात. आज जे मत आहे ते उद्या स्थलकाल व्यक्ती सापेक्ष ते मत बदलून जाईल. पण सत्य बदलतंय का? सत्य नाही बदलत. आणि त्या सत्याचा शोध स्वतःच्या अंतःकरणात घ्यायचा आपल्याला, जे बदलत नाही. मग जे बदलतं ते सत्य कसलं? मग तू आज मत जे मांडतोय ते सत्य कसं असेल? तुझं मत जर उद्या बदलत असेल तर ते अंतिम आहे का? नाही आहे. ते सत्य आहे का? नाही आहे. म्हणून समर्थ सांगतात की ब्रह्म समजलं की विश्वाची दृष्टी बदलते. आपल्याला विश्वाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला भाग पडतं ते ब्रह्म समजलं. विवेक आला की मतांचा गोंधळ कमी होतो. किती सल्ले देऊ द्या, किती मतांतर आपल्या समोर येऊ द्या, आपला गोंधळ होत नाही. आणि मग मी कोण हे उत्तर मिळालं की भीती आणि अहंकार आपोआप कमी होतो. काही वेगळं करावं लागत नाही. ही ओवी श्रीमद दासबोधातला सर्वात गहन तत्वज्ञानाची दार उघडू करून देणारी ओवी आहे. समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की अंतिम ब्रह्म, अंतिम सत्य, विविध मतांचं विवेकपूर्ण परीक्षण आणि मी कोण या प्रश्नाचा अनुभवात्मक शोध ही आध्यात्मिक प्रगतीची 3 अपरिहार्य पावलं आहेत. बघा, आजच्या काळामध्ये हा संदेश तितकाच लागू पडतो, कारण करिअर आहे, नाती आहे, संपत्ती आहे, प्रसिद्धी आहे, पद आहे, पण ती आपली ओळख नाही. आणि आपली खरी ओळख नाहीच आहे मुळात. ती जीवनातील भूमिका आहेत. खरे स्वरूप जाणलं की बाह्य यशामध्ये अहंकार येत नाही आणि अपयशामध्ये आत्मविश्वास सुद्धा ढळत नाही. बघा, समर्थांचा संदेश काय आहे? जग बदलण्यापूर्वी स्वतःला ओळखा, कारण मी कोण या प्रश्नाचं उत्तर मिळाले की जीवनातील अनेक प्रश्न आपोआप सुटू लागतात. काही वेगळं करावं लागत नाही. मुख्य उपासना लक्षणं नाना, कवित्व लक्षणं नाना, चातुर्य लक्षणं बोलिली असत. या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात की श्रीमद दासबोध हा केवळ ग्रंथ, मोक्षाचा ग्रंथ नाही, तर संपूर्ण जीवन कसं जगावं याचा ग्रंथ आहे. या ओवीमध्ये 3 विषय आहेत. मुख्य उपासना लक्षणं, खऱ्या कवित्वाचे लक्षण आणि खऱ्या चातुर्याचं म्हणजे शहाणपणाचं लक्षण. ते काय? समर्थांचा उद्देश असा आहे की आध्यात्मिकता ही केवळ मंदिरापुरती नसून विचार, वाणी, कला आणि व्यवहार यामध्ये ती उतारली पाहिजे. ती आध्यात्मिकता. मुख्य उपासना लक्षण, उपासना म्हणजे फक्त पूजा केली, आरती केली, अभिषेक केला, जपतप केला म्हणजे उपासना आहे का? नाही. उपआसन म्हणजे परमेश्वराच्या सन्निध जाणं, जवळ जाणं, म्हणजेच मनाने ईश्वराशी जोडलेलं राहणं म्हणजे उपासना. समर्थांच्या दृष्टीने खरी उपासना म्हणजे सत्याने जगणे, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, अहंकार, लोभ, वासना कमी करणे, प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून करणे म्हणजे काय आहे? खरी उपासना आहे. मंदिरातील 1 तासाची पूजा महत्वाची नव्हती आणि नाही, पण उरलेले 23 तास आपण कसं जगतो हीच उपासनेची खरी परीक्षा आहे. 2 विद्यार्थी परीक्षेला बसलेत. एक विद्यार्थी परीक्षेपूर्वी देवाला नारळ फोडतो आणि दुसरा विद्यार्थी
परीक्षेमध्ये कॉपी करतो बरं का, कॉपी. दुसरा विद्यार्थी काय आहे, आणि एक विद्यार्थी काय करतो, परीक्षेला जाण्यापूर्वी देवाला नारळ फोडतो आणि परीक्षेमध्ये कॉपी करतो, त्याला वाटतं देव वाचवेल. आणि दुसरा विद्यार्थी मात्र काय करतो, प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करतो, तो फक्त देवाला नमस्कार करतो आणि शांतपणे परीक्षेला सामोरं जातो. पहिल्यानं काय केलं, पहिल्यानं देवाला नारळ फोडला, कॉपी केली, फक्त पूजा केली देवाची. दुसऱ्याने केलं, वर्षभर अभ्यास केला आणि फक्त हात जोडून उभा राहिला, प्रार्थना केली, भगवंत आज परीक्षा आहे, परीक्षेला चाललोय बरं का, एवढंच सांगितलं. दुसऱ्यानं उपासना केली आहे. बघा, एक मुलगी आहे, रोज आरती करते, पण ऑफिसमध्ये गेलं की तिच्या सहकार्यांशी उद्धट बोलते, अथवा तद्वा काहीतरी बाष्कळ बोलते. आणि दुसरी ती पण रोज पूजा करते, पण प्रत्येकाशी नम्रतेने आदराने वागते. समर्थ म्हणतात, जिचा स्वभाव बदलला ना ती खरी उपासना. दुसरी मुलगी आहे, पूजा केली, तिला कळालं सगळ्यांशी नम्रतेने आदराने बोललं पाहिजे, ती जगायला लागली ना उपासना. नाना कवित्व लक्षण समर्थ, इथे कवित्व म्हणजे फक्त कविता लिहिण्याची कला म्हणत नाहीत. समर्थांच्या दृष्टीने कवित्व म्हणजे अशी वाणी, लेखन की जे इतरांना सत्य, प्रेम आणि विवेक जागृत करून देईल, ते कवित्व. शब्द हे मनोरंजनासाठी नव्हे तर मनाच्या उन्नतीसाठी असावेत, ते काय आहेत, ते खरे शब्द आहेत. एक कंटेंट क्रिएटर आहे, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तो काय करतो, कोणाला तरी अपमान करतो, वादग्रस्त असं काहीतरी खोटी माहिती पसरवतो आणि व्ह्यूज गोळा करतो. दुसरा कंटेंट क्रिएटर मनोरंजन करतो, सोबत समाजाला योग्य विचार, योग्य प्रेरणा आणि समाजाला नैतिक मूल्याचा धडा सुद्धा देतो. दोघांचे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात, काही शंका नाही, पण समर्थांच्या दृष्टीने दुसरा जो आहे, जो मनोरंजनासोबत समाजाला योग्य विचार, प्रेरणा आणि नैतिक मूल्य, नैतिकता याचे काय कवित्व करून दाखवतो ना, ते दुसऱ्याचं कवित्व हे श्रेष्ठ आहे. समर्थांना ते अभिप्रेत आहे. बघा ना, आज काय चाललंय, एखादा रॅप येतो, कविता येते, रील येते, लाखो लोकांपर्यंत ते व्हायरल होतं, जातं, पोहोचतं. प्रश्न असा आहे की तो जो आहे तो लोकांच्या मनामध्ये राग, द्वेष, अश्लीलता वाढवतोय का, की विवेक वाढवतोय, प्रेरणा वाढवतोय आणि सद्गुण जगवतोय? समर्थांच्या मते ज्या शब्दांनी मन शुद्ध होते तेच खरे कवित्व. नाना चातुर्य लक्षणे, आज चतुर म्हणजे अनेकदा हुशारीने स्वतःचा फायदा करून घेणारा असा अर्थ घेतला जातो, पण समर्थांच्या दृष्टीने चातुर्य म्हणजे विवेकपूर्ण बुद्धी होय, सत्य आहे, योग्य निर्णय आहे, वेळेचं भान आहे, नम्रता आहे आणि लोकहित आहे, त्याच्याकडे आहे चातुर्य. बघा ना, दोन युवक आहेत, दोन मित्र आहेत, दोघांनी बिझनेस सुरू केला. पहिल्याने काय केलं, लोकांना फसवलं आणि पटापटा पैसे कमवले. त्याला वाटलं मी लय हुशार आहे, मी लय चतुर आहे. दुसरा प्रामाणिकपणे व्यवसाय करू लागला. पहिल्याने चालाकी केली, काहीतरी गोलमाल केला, आणि दुसऱ्याने मात्र काय केलं, चातुर्य दाखवलं. समर्थांच्या मते चालाकी आणि चातुर्य यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. त्यांनी जी केली, पहिल्याने फसवणूक केली ती चालाकी होती, आणि दुसऱ्याने प्रामाणिकपणा केला ते चातुर्य होत. एका मुलाला काय आहे, लोकांना खोटं बोलून प्रभावित करता येतं. त्याला वाटतं मी लय चतुर आहे, तो स्वतःला चतुर समजायला चालू करतो. मग दुसरा मुलगा फक्त सत्य बोलतो फक्त सत्य बोलतो, लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात. आणि जो पहिला होता ना, जो खोटं बोलून लोकांना प्रभावित करा, मोठं बोलायचं, हलकं बोलायचं नाही. सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते असं म्हणतो, सगळ्या महागड्या वस्तू, सगळं खोटं नाही, ते विश्वासार्ह नाही. विश्वास निर्माण करणारा चतुर, बरोबर, आणि काय आहे, फसवणूक करणारा तो चालाक झाला, आहे की नाही. समर्थांनी या ओवीमध्ये 3 क्षेत्र दाखवली. एक उपासना म्हणजे देवाशी असलेलं नातं, एक कवित्व सांगितलं म्हणजे समाजाशी असलेला संवाद, आणि तिसरं चातुर्य सांगितलं म्हणजे व्यवहारातील विवेक. आणि जर हे तिन्ही शुद्ध झाले तर माणसाचं संपूर्ण जीवन सुंदर होतं. श्रीमद भगवद्गीतेशी असलेला संबंध बघा कसा आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, योग कर्मसु कौशल्यम. याचा अर्थ काय, केवळ कौशल्य नाही तर धर्म, विवेक, समत्वाने काय करायचंय, कर्म करायचंय, ते खरे कौशल्य आहे. येतं का लक्षात. समर्थांच्या चातुर्य संकल्पनेशी हा अत्यंत सुसंगत असलेला अर्थ आहे बरं का. योग कर्म सुकौशल्यम अत्यंत सुंदर आहे. गीतेतल्या 2ऱ्या अध्यायामध्ये, सांख्य योगामध्ये आहे. आज अनेकांना वाटतं की जास्त फॉलोवर म्हणजे यश, सक्सेस, जास्त व्ह्यूज म्हणजे
आपल्याला यश मिळालं, आपण फेमस झालो आणि जास्त पैसा मिळाला म्हणजे आपल्याकडे हुशारी आली. समर्थ सांगतात की यशाचे मोजमाप हे बाह्य आकड्यांनी होत नाही, तर तुमच्या विचारांनी, स्वभावाने आणि आचरणाने ते होत असते. उपासना म्हणजे देवासमोर बसणे नव्हे, तर देवाला साक्षी मानून जगणे म्हणजे उपासना. कवित्व म्हणजे शब्दांची सजावट नव्हे, तर शब्दांनी मन उजाळणे म्हणजे कवित्व आहे. चातुर्य म्हणजे दुसऱ्याला हरवणे नव्हे, तर स्वतःच्या अहंकारावरती विजय मिळवणे म्हणजे चातुर्य. समर्थ या ओवीत आध्यात्मिकता आणि व्यवहार यांचा अद्भुत संगम घडवून आणतात. समर्थ म्हणतात की उपासना जीवनात उतरली पाहिजे. कवित्व समाजाला उन्नत करणार असलं पाहिजे. चातुर्य हे स्वार्थी चालाकी नसून धर्माधिष्ठित विवेक त्यामध्ये असलाच पाहिजे. आजच्या सोशल मीडियामध्ये, करिअरमध्ये आणि स्पर्धेच्या युगात ही जी शिकवण आहे ती खूप महत्वाची आहे. ज्याची उपासना शुद्ध आहे, ज्याची वाणी सत्य आणि ज्याची बुद्धी विवेकी आहे, तोच समर्थांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने यशस्वी मनुष्य आहे. बघा पुढची उभी, मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे. या उभीमध्ये समर्थ 3 मूलभूत तत्वज्ञानाचे विषय सांगतात की माया कशी निर्माण झाली, म्हणजे मायेचा उद्भव कसा झाला, पंचभूतांचे स्वरूप ते काय आहे आणि खरा करता कोण आहे. या 3 प्रश्नांची उत्तरं समजली तर मनुष्याला दुःखाचे मूळ समजू लागते. माया म्हणजे फक्त जादू किंवा भ्रम नाही. समर्थांच्या भाषेत माया म्हणजे जे बदलणार आहे ती माया. पण आपण त्यालाच अंतिम सत्य मानू लागलो, त्या मायेलाच. माया म्हणजे शरीर आणि मीच शरीर आहे, आणि मीच शरीर आहे असं समजणं म्हणजे माया. पैशातच सुख आहे आणि पैसा म्हणजे सबकुच माया आहे. प्रसिद्धी मिळाली तरच आनंद आहे असं समजणं म्हणजे माया. नाती कायमची असतात नाही का, ही जी सगळी नाती आहेत ना ही अखंड राहतात, असा जर कुणाला भ्रम झाला असेल तर हा भ्रम आहे, ती माया आहे. माया वस्तूंमध्ये नसते हो, वस्तूंविषयीच्या चुकीच्या समजुतीमध्ये असते ती माया, है ना. बघा ना, आज युवक आहे एखादा, तो काय करतो, माझ्याकडे महागडी कार आली की मी आनंदी होईल. म्हणजे याचं काय आहे, आनंदाची व्याख्या वेगळी आहे, फक्त त्या गाडीशी जोडली आहे. महागडी कार घेतली त्यांनी, चांगली घेतली, 20, 25, 30 लाखाची गाडी घेतली, आनंद झाला. मग कार घेतल्यानंतर ते काही दिवसांनी गाडी जुनी झाली, मग काय झाला, पुन्हा आनंद कमी झाला भावाचा. नंतर काय झालं, नवीन इच्छा, नवीन गाडी है ना, त्यापेक्षा भारी गाडी आली, त्यामध्ये ऍडव्हान्स फीचर आहेत. ही मायेची पद्धत आहे. ती म्हणते आणखीन एक गोष्ट मिळाली की अजून सुख मिळेल, अजून चांगली मोठी गाडी घे, की ही घेतली बाय, अजून जर त्याच्यापेक्षा मोठी गाडी आली आहे मार्केटमध्ये, समाधान नाही मिळू देत. ती माया समाधानी होऊच देत नाही, कायम असंतुष्ट ठेवते ती माया. एका मुलीला वाटतं की जर माझ्या प्रत्येक फोटोला हजारो लाईक्स आले तरच मी आनंदित होणार. मग काही दिवस जातात, पहिल्यांदा काही येतात तिला व्ह्यूज, नंतर तिची ती लाईकची अपेक्षा अधिक वाढायला लागते बरं का. अजून काहीतरी, मला 1000 लाईक येत होते, आता 2000 पाहिजेत, मग काहीतरी वेगळं करावं लागेल तुला. माया म्हणजे बाह्य गोष्टींमध्ये कायमचे सुख शोधण्याचा भ्रम आहे, ती माया आहे. बरोबर आहे का. पंचभूतांचे लक्षण, याचा अर्थ असा होतो की संपूर्ण शरीर, विश्व हे पंचतत्वांनी बनलंय. पृथ्वी, आब, तेज, वायू, आकाश ही 5 ती तत्व आहे. हे शरीर, तुमचं आमचं शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलंय. म्हणून याचा अभिमान करण्याचं काही कारण नाही. हे ज्यापासून निर्माण झालंय त्याच्यामध्येच एक दिवस हे विलीन होऊन जाणार आहे. अभिमान काय करतोस बाळा. आज नवीन मोबाईल घेतला, लय आनंद झाला, मग काही दिवसांनी तो जुना झाला. शरीराचा पण नियम तोच आहे, काळजी घ्यावी लागते, काळजी घ्यावी लागते या शरीराची पण. हे तर कुठे शाश्वत आहे, हे पण नश्वरच आहे. पण या नश्वराला आपण काळजी घेत घेत असं समजतो की हे शाश्वत आहे. आज जे माझं रूप आहे, आज जो माझा रंग आहे, आज जे माझा देखणेपण आहे, हे असंच टिकून राहील. कोणी सांगितलं? भली देखणी माणसं आज बघूशी वाटत नाही, ती असली झाली. बघा ना, योग अभ्यास करताना आपण आपल्या शरीराला निरोगी ठेवतो, सुदृढ सशक्त ठेवतो, परंतु योगाचं अंतिम ध्येय केवळ शरीराचं सौष्ठव करण्यात नाही. शरीर हे साधन आहे. आत्मसाक्षात्कारासाठी शरीर पाहिजे, फक्त साधन म्हणून पाहिजे, ते साध्य नाही आहे. समर्थांचा संदेश हा योगशास्त्रा सोबत असलेला अत्यंत सुसंगत आहे बरं. करता कोण हे लक्षण या ओवीतील सर्वात महत्वाचा गहन असा प्रश्न आहे.
की आपण म्हणतो मला यश मिळालं, मी यश मिळवलं, मी व्यवसाय उभा केला, मी घर बांधलं. समर्थ म्हणतात मग खरंच मी एकटाच करताय का? विचार केला पाहिजे. हे शरीर कोणी दिलं? हा श्वास कोण चालवतोय? आपल्याला बुद्धी कुठून येते? आपल्याला एखादी संधी कुठून उपलब्ध होते? आपण प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्नांना अनेक अशा अदृश्य घटकांची साथ मिळते, म्हणून ते सगळं घडतं. म्हणून समर्थ म्हणतात की अहंकार सोडून दे बाबा, नुसता करतेपणा है ना. करता कोण? मी करता म्हणतो. समर्थ विचारतात करता कोण? म्हणतो मी करता. एका विद्यार्थ्याला विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक मिळाला. तो म्हणला की पूर्णपणे माझ्यामुळे झालंय, मी अभ्यास केला, रात्र जागलो आणि मग ते मला ते पहिला क्रमांक मिळाला. बरं, तुला जन्माला घातलं कुणी? जन्माला आला म्हणून पहिला नंबर काढला, आई वडिलांचा आधार. बरं, तुला शिकवलं कुणी? मास्तरनं, शिक्षकानं, प्रोफेसरनं. त्यांनी तुला शिकवलं, पुस्तकांची नावं सांगितली, या पुस्तकातनं ही धडा वाच, त्या पुस्तकातनं ती धडा वाच. त्यांना बी यानं काही केलं नाही. शरीर निरोगी राहण्यासाठी तुला योग गुरु भेटला, सांगितलं प्राणायाम कर, सूर्यनमस्कार कर, अभ्यासाची संधी दिली, लायब्ररी दिली है ना, ग्रंथालय दिलं. आणि मग या सगळ्यामध्ये तुझ्या यशामध्ये कित्येक लोकांचा सहभाग होता. तू काय म्हणला? हे फक्त माझ्यामुळे झालं. प्रयत्न आपले असतात, पण कर्तेपणाचा अहंकार कधीही योग्य नाही. बघा ना, एक तरुणी आहे, तिला नोकरी मिळाली, ती म्हणते मी मेहनत केली. होय दिदे, तू मेहनत केली, सत्य आहे, मान्य आहे, पण तुझी बुद्धी, तुझं आरोग्य, तुझं शिक्षण, तुला मिळालेली संधी, योग्य वेळ, हे सर्व काही तुझ्या नियंत्रणामध्ये तर नव्हतं ना. म्हणून कृतज्ञ राहा. कृतज्ञता अहंकार कमी करते. बघा ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं श्रीकृष्ण स्वामींनी, प्रकृतीचे गुण कर्म करवून घेत असतात आपल्याकडून. त्यामुळे आपण अहंकाराने मोहित झालेला मनुष्य काय म्हणतो? मीच करताय असंच मानतो. समर्थांचा करता कोण हा प्रश्न याच तत्वाचा विस्तारित रूप आहे, विस्तारित प्रश्न आहे तो. हा क्रम पहा ना, या ओवीमध्ये असलेला माया, मायेतून आली पंचमहाभूतन, पंचमहाभूतन आला करता. कारण मायेमुळे आपण आपल्या शरीराशी तादात्म्य करतो. शरीर पंचभूतांचे आहे हे समजलंच पाहिजे, आणि मीच करता आहे हा अहंकार कमी होतो. कधी? जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा. आज प्रत्येक जण म्हणतो माझं करिअर, माझे फॉलोवर, माझं सक्सेस, माझा ब्रँड. समर्थ म्हणतात प्रयत्न करा, काही प्रॉब्लेम नाही, उत्कृष्ट काम करा, तिथं पण काही दुमत नाही. पण यशाने, अहंकाराने कधी काय झालं? यशाने अहंकारी झाला आणि कधी कधी अपयशाने खचून गेला, असं नाही झालं पाहिजे है ना. तुम्ही कर्माचे अधिकारी आहात, परिणामाचे पूर्ण मालक तुम्ही नाही आहात. बघा, माया म्हणजे बदलणाऱ्या गोष्टींना शाश्वत समजणे म्हणजे माया. पंचभूते म्हणजे शरीरांचं सत्य आहे, आणि मीच करता हा अहंकार सोडणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात आहे. समर्थ आपल्याला या ओवीतून जीवनाचे 3 मोठे भ्रम दूर करून देत आहेत. माया बाह्य वस्तूंमध्ये नसून आपल्या चुकीच्या आसक्तीमध्ये आहे, ती माया. शरीर हे पंचभूतांचे बनलेले तात्पुरतं साधन आहे, हे कळायला पाहिजे. पंचभौतिक आहे ते. कर्तेपणा हा अहंकारातून निर्माण होतो. प्रयत्न करणं गरजेचं आहे, अत्यंत आवश्यक आहे, पण यशाचे संपूर्ण श्रेय स्वतःलाच देणे हे आध्यात्मिक दृष्ट्या चुकीचं आहे. ज्या दिवशी साधकाला हे तिन्ही सत्य समजतात ना, त्या दिवशी त्याचं जीवन नम्र होतं, कृतज्ञ होतं, संतुलित होतं आणि ईश्वराभिमुख होतं. कर्तव्य करा, पण कर्तेपणाचा अभिमान करू नका. शरीर जपा, पण त्या शरीराला मीच आहे असं समजू नका. या जगात राहा, पण या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकू नका, हरवू नका. बघा, नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फिडिले, नाना प्रश्न. समर्थ सांगतात की अत्यंत हा ग्रंथ म्हणजे नवीन अंधश्रद्धा निर्माण करण्यासाठी नाही आहे, तर हा ग्रंथ मनातील शंका, मनातील भ्रम, मनातील भीती, मनातील गोंधळ दूर करण्यासाठी आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर दासबोध ही क्वेश्चन बँक नसून दासबोध ही सोल्युशन बुक आहे, एन्सायक्लोपीडिया आहे. समर्थांना अंधविश्वास, अंधश्रद्धा नकोच आहे. समर्थांना निश्चय पाहिजे. बघा, नाना किंत निवारिले. किंत म्हणजे कसं? मनामध्ये असलेली खंत, मनामध्ये असलेला गोंधळ, मनामध्ये असलेली चलबिचल, ज्याला आपण द्विधा परिस्थिती असं म्हणतो. करू की नको, सांगू की नको, बोलू की नको,
हे करू की ते करू, हे सगळं संभ्रम म्हणजे द्विधा मनस्थिती. मन नेहमी दोन पर्यायांमध्ये अडकतं. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? संसार करू का संन्यास घेऊ? पैसा बघू की अध्यात्म बघू? करिअर बघू की कुटुंब बघू? वर्क लाईफ बॅलन्स. समर्थ म्हणतात की दासबोध या सगळ्या संभ्रमातून आपल्याला बाहेर काढतो. एका मुलाला 2 नोकऱ्यांच्या ऑफर आल्या. किती? 2 ऍट अ टाइम. एवढा कन्फ्यूज झाला की भावाने डिसिजनच घेतला नाही. दुसऱ्याने शांतपणे काय केलं, आपली क्षमता, आपली मूल्य, आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली दीर्घकालीन ध्येय धोरणं या सगळ्यांचा विचार करून त्यानं निर्णय घेतला. त्याच्याकडे विवेक असल्यामुळे त्याच्याकडे गोंधळ कमी होता, किंबहुना नव्हता. एका मुलीला सोशल मीडियावरती जे सल्ले दिले जातात ते योग्य वाटायला लागले. रोज नवीन लाईफ रूल है ना, ती फक्त सोशल मीडियावरून आलेल्या सल्ल्यांवरतीच जगायची. तिचे स्वतःचे विचारच हरवून गेले. तिची स्वतःची विचार करण्याची क्षमताच निघून गेली. समर्थ म्हणतात की अरे स्वतःचा विवेक जागृत व्हायला पाहिजे होता. झालं काय? उलट नाना संशय छेदिले. संशय म्हणजे सत्याविषयीची शंका घेणं म्हणजे संशय आहे. जिथे संशय सतत असतो ना, तिथं श्रद्धा भक्ती कधी निर्माण होतच नाही. मग समर्थ सांगतात योग्य विचार, योग्य अनुभव आणि साधनेने सगळे संशय दूर करता येतात. एका मुलाला काय केलं, थोडं उत्तर द्यायला उशीर झाला नाही का, एखाद्या मित्राकडून त्याला उत्तर यायला उशीर झाला. त्याला असं वाटतं की त्या मित्राला माझी किंमतच नाही, तो मला काय विचारतच नाही. हा संशय त्याच्यामध्ये आला. अरे तुला मी काय 2 दिवस झाले विचारतो, तुम्हाला सांगत नाही. तो शांतपणे सांगतो, आला का 2 दिवस कंटिन्यू मीटिंग होत्या, पण मला तुला शांतपणे बोलायचं. मग जेव्हा संवाद त्या ठिकाणी आला तेव्हा काय झाला, संशय संपला. बरं का, आज अनेक तरुण विचारतात देव आहे का, मेडिटेशनचा उपयोग होतो का, ध्यानाचा, नामस्मरणाने खरंच काय होतं का. समर्थ म्हणतात याच्यावरती फक्त वाद घालत बसायचं नाही, साधना करून काय करायची, अनुभूती घ्यायची. अनुभव घे ना बाबा. ध्यान उपयोगी आहे का, करून बघ. नामस्मरणाने काही साध्य होतं का, नामस्मरण करून बघ. कशाला वाद घालतो सुग. नाना आशंका फेडिले. आशंका म्हणजे भविष्यातली भीती. भविष्यातली, जर मी अपयशी झालो तर, जर माझी नोकरी गेली तर लोक काय म्हणतील, माझं लगीन होईन का, मला नोकरी मिळेल का, लागली तर टिकन का. ह्या सगळ्या कल्पना सतत आपल्याला काय करतात, भीतीमध्ये ठेवतात. भीतीमध्ये कल्पित आहेत ह्या भीत्या, आणि भीती निर्माण झाली की एन्झायटी आहे. एका विद्यार्थ्याला मुलाखतीच्या आधी असं वाटतं की मी नक्की या मुलाखतीमध्ये, या इंटरव्ह्यू मध्ये फेल होणार, नापास होणार. अजून मुलाखत झालेली नाही, त्याचं काय पक्का आहे की या इंटरव्ह्यू मध्ये मी फेल होणार. भीती कधीपासून आहे, इंटरव्ह्यूला जायच्या 2 दिवस आधी. इंटरव्ह्यू झालेला नाही, मुलाखत झालेली नाही, भीती आधीपासूनच सुरू झाली. आणि दुसरा म्हणतो मी तयारी करतो मी इंटरव्ह्यूची तयारी, बघू पुढच्या पुढं निकाल जी येईल ती, आम्ही आता तयारी करून जाणार. पहिला भीतीमध्ये जगतोय 2 दिवस झालं, आणि दुसरा वर्तमानामध्ये जगतोय. इंटरव्ह्यूच्या दिवशी तर मी जाईनच, पण आता मी चांगली तयारी करून जाईन. बघा, एका मुलीला वाटतं लोकांनी माझ्यावरती टीका केली तर नाही का, मी कशाला काय ते करू, लोक मला काय म्हणतील. या भीतीमुळे काय करते, तिच्याकडे ती असलेली क्षमता समोरच आणत नाही, त्याला ती प्रकटच करत नाही. समर्थ सांगतात की लोकांच्या मतापेक्षा तुझ्याकडे असलेल्या क्षमतेला तू का महत्व दिलं नाही. लोक काहीतरी टीका करतील, लोक येडीच आहेत, येड्या बाबडे आहेत, जाताना बी टोचतात, येताना बी टोचतात. तू तुझी क्षमता दाखव ना. नाना प्रश्न, समर्थांना प्रश्न विचारणारा शिष्य प्रचंड आवडतो. श्रीमंत दासबोधामध्ये शेकडो प्रश्नांची उत्तर आहेत, शेकडो काय हजारो प्रश्नांची उत्तर आहेत. मी कोण, देव कोण, भक्ती काय, संसार कसा करावा, वैराग्य म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. समर्थ सांगतात की प्रश्न विचारणे हा अज्ञानाचा नव्हे तर ज्ञानाचा आरंभ आहे, सुरुवात आहे. अर्जुनाने युद्धभूमीवरती प्रश्न विचारला श्रीकृष्ण स्वारींना, म्हणून तिथे गीता प्रकट झाली. जर अर्जुनाने प्रश्नच विचारला नसता तर गीतेचा जन्म झाला नसता. बरोबर आहे का. म्हणून प्रश्न विचारले पाहिजेत. क्लासमध्ये एक विद्यार्थी प्रश्न विचारायला लाज वाटते, म्हणतो सगळ्यांसमोर कसं विचारू. आणि दुसरं पोरग बिंदास प्रश्न विचार, सर मला हे समजलं नाही, पुन्हा सांगा, हे असं का असतंय, तसं का असतंय. पहिला अज्ञानामध्येच राहतो कारण लाजला दाद्या, आणि दुसरा शिकला का
कारण त्याने बिंदासपणे विचारलं सगळ्यांच्या, मला माहित नाही तर माहित नाही. जिज्ञासा म्हणजे प्रगतीची सुरुवात आहे. समर्थ सांगतात 4 टप्पे दाखवले या ओवीमध्ये. एक किंत दाखवला म्हणजे गोंधळ, दुसरा संशय दाखवला, तिसरी आशंका आणि चौथा प्रश्न दाखवला. हे सगळे मनाचे विकार आहेत. खरं समर्थ म्हणतात ज्ञान, भक्ती आणि विवेक यांच्या प्रकाशामध्ये हे सर्व नाहीसं होऊन जातं. काय? हे सर्व मनाचे विकार ज्ञान, भक्ती आणि विवेकामध्ये नष्ट होऊन जातात. आजच्या काळात सर्वात मोठी समस्या काय आहे? माहितीचा अभाव ही समस्या नाही आहे. खरं तर माहितीचा विस्फोट झाला ही समस्या आमची. ओव्हर थिंकिंग झालं. त्या माहितीच्या विस्फोटामुळे, अधिकच्या माहितीमुळे आम्ही गांगारून गेलो, ओव्हर थिंकिंग करायला लागलो, आम्ही कन्फ्युज झालो, आमच्याकडे कंपॅरिझन आलं, तुलना आली, ही माहिती बरोबर का ती माहिती बरोबर, एन्झायटी आलं, डिप्रेशन आले, सगळ्यात मोठं फोमो डिसऑर्डर. बघा कुणाला माहिती आहे का? कमेंट करून सांगा. फिअर ऑफ मिसिंग आउट हे एक आलंय आता नवीन, फोमो डिसऑर्डर म्हणतात त्याला. कशामुळे माहिती आहे? ह्या माहितीच्या विस्फोटामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मोबाईलवर हजारो मत आहेत, हजारो, लाखो, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. डाएट कसा करायचा प्रत्येक जण सांगतो, हेअर केअर कसं करायचं प्रत्येक जण वेगळा सांगतो, स्किन केअर कसं करायचं प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगतो, पैसा कसा कमवायचा प्रत्येक जण वेगळा वेगळा सांगतो, रातोरात करोडपती कसं व्हायचं प्रत्येक जणाचं मत वेगळं आहे, पैसा कसा कमवायचा, सगळ्या गोष्टींवरती मतांतर आहेत. मनाला शांतता कुठं आहे? मनाला एक त्या इन्स्टावरती एक रील बघा, दुसरी त्याच्या खाली लगेच चिटकून येते, तिसरी येते, चौथी येते, पाचवी येते, 6वी येते. साधी गोष्ट, एक रेसिपी करायची युट्यूबला जाऊन बघा, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला 100 व्हिडिओ आहे, ह्यातला नेमका रेसिपी करायची कुठली? बरोबर आहे का? शांतताच नाही. समर्थ इथे म्हणतात, आज जर समर्थ असते तर समर्थ काय म्हणले असते? माहितीपेक्षा विवेक वाढला पाहिजे. नाही आपल्याकडे विवेक, फक्त माहितीचा संग्रह झाला. समजा अंधाऱ्या खोलीमध्ये आपण दोरी पाहिली, दोरी, आणि दोरी पाहिला आपल्याला असं वाटलं काय मोठा साप आहे तिथं, भीती वाटायला लागली, घाम फुटला, काही कळलं झालं, थरथर 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 थरथर, आणि लाईट लावली की कळलं अरे साप नाही, दोरी होती. ते साप नाही गेला तिथं, साप नव्हताच, तो कधीच अस्तित्वात नव्हता. फक्त काय झालं होतं? भ्रम झाला होता, भ्रम. आणि जे प्रकाश रूपी लाईट आली, लगेच काय झालं? सत्य दिसलं. मग तसंच आहे, ते प्रकाश रूपी दिवा म्हणजे श्रीमत दासबोध आहे. तो दिवा आहे तुमचा आमच्या आत्मज्ञानाला प्रकाशित करणारा. तो श्रीमत दासबोध रूपी दिवा जो तुमच्या आमच्या मनातील काल्पनिक भीती, संशय आणि गोंधळ दूर करतो. बघा ना काय झालंय आज, प्रत्येक व्हॉट्सअपवरती जे काय फॉरवर्ड होतं ते प्रत्येक गोष्ट सत्य नसतं बरं का. युट्यूबवरती जे कोण असतो तो प्रत्येक युट्यूबवरती भेटलेला एखादा गुरु तो योग्य असेलच असं नाही. आणि व्हायरल होणारी प्रत्येक रील हा तुमच्या आमच्या जीवनाचा एखादा लाईफ रूल बनवून जाते असंही नसतं. समर्थ सांगतात की विवेकाने आपण विचार केला पाहिजे, अनुभवाने तपासलं पाहिजे आणि विवेक सत्याने स्वीकारलं पाहिजे. जिथे विवेक आहे तिथे गोंधळ नसतो, जिथे अनुभव आहे तिथे संशय नसतो, जिथे श्रद्धा आहे तिथे भीती नसते, आणि जिथे जिज्ञासा आहे तिथे ज्ञानच जन्माला येत असतं. बघा ही ओवी श्रीमत दासबोधाचा मूलभूत उद्देश सांगते. समर्थ मनुष्याला आंधळा अनुयायी बनवत नाहीयेत, तर ते त्याला विचारी बनवतात, विवेकी बनवतात. त्याला सांगतात विचार कर, प्रश्न विचार आणि अनुभवातून सत्य स्वीकार, आणि असाच त्यांना साधक अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. श्रीमत दासबोध हा ग्रंथ गोंधळ दूर करतो, संशयांचा छेद करतो, आशंका कमी करतो आणि जीवनातील मूलभूत प्रश्नांची उत्तर देऊन दिशा दाखवतो. तो श्रीमत दासबोध आहे. शंका विचाराने दूर होते, भीती अनुभवाने कमी होते आणि सत्याचा निश्चय साधना व विवेकानेच होऊ शकतो. श्रीमत दासबोध केवळ धार्मिक ग्रंथ राहत नाही, तो मन, बुद्धी आणि जीवनाला स्पष्ट दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक ठरतो. कधी? जेव्हा आपण पाहिजे तसं घेईल तेव्हा. ऐसे बहुधा निरूपिले ग्रंथ गर्भी जे बोलिले ते अवघेची अनुवादले न वचेंकी कदा. ही ओवी श्रीमत दासबोधाच्या अभ्यासाची योग्य दृष्टी देते. समर्थ आपल्याला अत्यंत नम्रतेने सांगतात की या ग्रंथामध्ये अनेक विषय सांगितलेले आहेत, परंतु त्यातील संपूर्ण गूढ अर्थ 1-2 ओवींमध्ये थोडक्यात सांगता येणार नाही. श्रीमत दासबोध वाचून संपवण्याचा ग्रंथ नाही आहे,
तर तो वाचून जगण्याचा, अनुभवण्याचा ग्रंथ आहे. ऐसे बहुत निरूपिले. समर्थ सांगतात की या ग्रंथामध्ये अनेक विषय सांगितले. भक्ती, ज्ञान, वैराग्य, आत्मज्ञान, मोक्ष, उपासना, माया, ब्रह्म, जीव शिवाचा निश्चय, व्यवहार, राजकारण, मैत्री कशी असावं, गुरु शिष्यांचा संवाद, उपासना. हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामधला मार्गदर्शक ग्रंथ हा श्रीमद दासबोध आहे. बघा ना, एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने फक्त पहिल्या अध्यायावरून संपूर्ण पुस्तक सुचेल, म्हणजे पहिल्या चॅप्टरवरून आपल्याला सगळा सब्जेक्ट समजेल असं तो म्हणायला लागला तर ते बरोबर आहे का? नाही. तसंच आहे. श्रीमद दासबोधातील 2-4 ओव्या काय वाचल्या आणि असं म्हटलं की मला दासबोध समजला, तर ते विधान अत्यंत बाष्कळ आहे. ग्रंथगर्भी जे बोलिले, ग्रंथगर्भी म्हणजे या ग्रंथाच्या अंतरंगामध्ये, या ग्रंथाच्या गाभाऱ्यामध्ये, या ग्रंथाच्या खोलवर असलेल्या तत्वज्ञानामध्ये समर्थ सांगतात की प्रत्येक ओवीला बाह्य अर्थ आहे, पण त्याही पेक्षा प्रत्येक ओवीला अधिक खोल असा आध्यात्मिक अर्थ सुद्धा आहे. बघा ना, नारळ नारळ बाहेरून कसा कठीण दिसतो, पण आतमध्ये मधुर, सुंदर, चविष्ट असं पाणी आहे आणि खोबरं तर त्याहून सुंदर आहे हो. जो फक्त वरवरची साल पाहतो त्याला फक्त नारळाचा गाभा, त्याला कधी नारळाचा गाभा मिळणारच नाही. आतमध्ये असलेलं ते पाणी अमृतरूपी, बघा अमृतासारखं गोड पाणी लागतं, ते कधी मिळणार? वरची सालच बघत बसला तर मिळणार आहे का? नाही. आतमध्ये उतरावं लागेल. दासबोधच तसं आहे. शब्द बाहेर आहेत, अनुभव आतमध्ये आहे. एका मुलीने श्रीमद भगवद्गीतेतले काही श्लोक इंस्टाग्रामवरती कॅप्शन म्हणून वापरले आणि दुसरीने त्या श्लोकावरती चिंतन केलं, मनन केलं आणि जीवनामध्ये आचरण केलं. काय केलं बघा, दोन मुलींमध्ये फरक काय? श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक इंस्टाग्रामच्या कॅप्शन वरती वापरला, तिने फक्त शब्द घेतले, व्ह्यूज काढले, कमेंट्स काढल्या, लाईक काढल्या, फॉरवर्ड काढले, सगळं केलं. आणि दुसरीने काय केलं? श्रीमद भगवद्गीतेतल्या श्लोकावरती चिंतन केलं, मनन केलं, निदध्यासन केलं, जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी केली, जगायला लागली ती. बरोबर आहे का? ती श्रीमद भगवद्गीता जगली. समर्थ पुढं सांगतात ते अवघेची अनुवादले. समर्थ म्हणतात की या गहन तत्वज्ञानाचा सर्वांना समजेल अशा भाषेत उलगडा श्रीमद दासबोधामध्ये. इथे अनुवाद म्हणजे फक्त भाषा बदलणे नव्हे, भाषांतर करणे नव्हे, लिप्यांतर करणे नव्हे, तर अनुभवाचे शब्द रूपांतर करणे म्हणजे ते अनुवाद आहे. अनुभवाचे शब्द आहेत ते, प्रचितीचे शब्द आहेत. बघा, चांगला शिक्षक काय करतो? अवघड अशा विज्ञानामध्ये नाही का, अवघड असं काही एखाद्या क्लिष्ट अवघड संकल्पनांवरती सोप्या उदाहरणांनी शिकवतो ना, तो काही ज्ञान बदलत नाही. ती संकल्पना अवघडच आहे, क्लिष्टच आहे, फक्त त्याची मांडणी सहज, सुंदर, सुलभ आहे, सोपी आहे. समर्थांनी सुद्धा वेद उपनिषदातली गहन तत्वज्ञान सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी अगदी सहज, सुंदर, सुलभ आणि सोपं करून तुमच्या आमच्या समोर ठेवलंय. न वचे की कदा. या ओळीचा भावार्थ असा आहे की या ग्रंथातील सर्व गूढ अर्थ शब्दांनी पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. आध्यात्मिक अनुभव हा केवळ भाषेचा विषय नसून तो अनुभवाचा विषय आहे. तुम्ही एखाद्याला आंब्याची चव सांगायला गेला, तुम्ही त्याला 1000 शब्दामध्ये निबंध लिहून जरी सांगितलं ना की आंबा असा असतो, आंबा तसा असतो, आंबा ह्या प्रकारचा असतो, त्या प्रकारचा असतो, एवढा छान लागतो, काय उपयोग नाही त्याचा. पण त्यानं फक्त आंबा खाल्ला, एक आंबा खाल्ला, एक बाईट घेतला, तर त्याला क्षणात सगळं समजतं. तसंच आहे भक्ती, समाधी, आत्मज्ञान, मोक्ष हे अनुभवायचे विषय आहेत, बोलायचे नाहीत. आजच्या युवकांसाठी सर्वात महत्वाचा संदेश दिला समर्थांनी. आज अनेक लोक नुसते कोट शेअर करतात. बघा, ते सकाळी सकाळी येतं बघा व्हॉट्सअपला, शुभ गुरुवार, आणि त्याच्यामध्ये खाली काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं, एखादा सुविचार वगैरे असतो. मग रील्स मध्ये तर लय तत्वज्ञान असते, लय तत्वज्ञान. पॉडकास्ट मध्ये तर विचारूच नका, ऊत आलाय. पण ह्यातनं जीवन बदलत नाही का? कारण ज्ञान माहिती बनलेलं आहे, ज्ञान अजून अनुभव बनलेलं नाहीये. म्हणून काय झालंय, जीवनामध्ये परिवर्तन आलेलं नाही. जिमचं उदाहरण पाहिलंय आपण. युट्यूब वरती 100 व्हिडिओ आहेत, एक्सरसाइज कसं करावं, असं करावं, तसं करावं, बायसेप साठी, ट्रायसेप साठी, कोर मसल साठी हे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आहेत. त्यानं रोज व्हिडिओ पाहिले, पण त्याची तब्येत काय तयार झाली नाही. रोज व्यायाम कर बाबा ते व्हिडिओ बघण्याच्या ऐवजी.
थोडासा घाम गाळ, मॅट वरती जा, सूर्यनमस्कार कर, प्राणायाम कर, तेव्हा शरीर घडेल. तसंच 100 आध्यात्मिक व्हिडिओ पाहून आत्मज्ञान मिळणार नाही. त्यासाठी उपासनाच करावी लागेल, साधनाच करावी लागेल. बघा ना, रिलेशनशिप वरचे 100 पुस्तकं वाचून चांगला जोडीदार होता येत नाही. चांगला जोडीदार होण्यासाठी संयम लागतो, संवाद लागतो, क्षमा करावी लागते, सॉरी बोललं की स्वीकारावं लागतं. आपणही कधी सॉरी बोलावं लागतं बाबा, आणि या सगळ्याचा सराव लागतो. तसंच आहे, भक्ती वाचून समजत नाही, भक्ती जगून समजते, जगावी लागते भक्ती. या ओवीचा मुख्य संदेश असा आहे की शब्द हे दार आहेत आणि अनुभव हे घर आहे. ग्रंथ वाचणे आवश्यक आहे, पण ग्रंथ जगणं त्याहून गरजेचं आहे. बघा ना, भगवद्गीतेशी असलेला संबंध. श्रीकृष्ण अर्जुनाला फक्त ज्ञान देत नाही, तर ते म्हणतात यथेच्छची तथा कुरु. हा 18व्या अध्यायामधला असलेला श्लोक आहे. आता विचार कर आणि अनुभवातून निर्णय घे. ज्ञानाचे अंतिम रूप जे आहे ते आचरणामध्येच दिसून येत असतं. आजच्या जीवनामधलं फार सुंदर उदाहरण आहे बघा. समजा आपल्याला काय करायचंय, पोहायला शिकायचंय, स्विमिंग. पुस्तक वाचलं, व्हिडिओ पाहिला, नियम पण पाठ केले, असं करायचं तसं करायचं, आणि पाण्यात उतरलाच नाही, येईल का पोहता? नाही. तसंच आहे आध्यात्मिकता म्हणजे त्या पाण्यामध्ये उतरणं आहे. आजूबाजूला राहून नुसतं असं करायचं तसं करायचं, पुस्तक व्हिडिओ काही होणार नाही. ग्रंथ वाचल्याने माहिती मिळते, चिंतन केल्याने समज वाढते, साधना केल्याने अनुभव येतो, आणि अनुभव आल्यानंतर शब्दांची गरज कमी होते. गरज नाही पडत शब्दांची, जास्त शब्दांची गरज नाही पडत. अनुभूती आली ना, प्रचिती आली ना, शब्दांची कमी होते गरज. बघा, समर्थ आपल्याला या ओवीमध्ये अत्यंत नम्रपणे सांगतात की श्रीमद दासबोध हा केवळ वाचण्याचा किंवा उद्घृत करण्याचा ग्रंथ नाही, तर त्यातील प्रत्येक ओवीच्या मागे जो अनुभव आहे तो एखाद्या अथांग सागरासारखा आहे. वेद, उपनिषद आणि संत परंपरेतील गहन तत्वज्ञान त्यांनी लोकभाषेमध्ये मांडलंय, पण त्या शब्दांचा खरा अर्थ साधना, चिंतन आणि आचरण यामधूनच उलगडला जाणार आहे. ग्रंथ हातात असणं महत्वाचं नाही, ग्रंथ जीवनामध्ये उतरला पाहिजे. शब्द मुखात असण्यापेक्षा सत्य अंतःकरणामध्ये जागे झाले तरच श्रीमद दासबोध समजला असं म्हणता येईल. बघा ना, काय आहे पुढची ओवी क्रमांक 14. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद तिथे दशकी बोलला. या ओवीमध्ये समर्थ आपल्याला दासबोधाची रचना आणि शिकवण्याची पद्धत स्पष्ट करतात. जरी हा विषय अत्यंत गहन असला तरी साधकाला सहज समजावा यासाठी संपूर्ण दासबोध हा दशकांमध्ये विभागून क्रमशः तो स्पष्ट केलेला आहे. ही केवळ ग्रंथ रचनेची माहिती नाही आहे, तर ही आध्यात्मिक शिक्षणाची पद्धत आहे. तथापि अवघा दासबोध, समर्थ इथे सांगतात की दासबोध हा एक अखंड जीवन दर्शन आहे. यात फक्त भक्ती नाही, यात फक्त ज्ञान नाही, यात फक्त वैराग्य नाही, तर मानवी जीवनाचा संपूर्ण प्रवास आहे. जन्मापासून आत्मसाक्षात्कारापर्यंतचा मार्ग याच श्रीमद दासबोधामध्ये आहे. वैद्यकीय शिक्षण घेताना तो एका दिवसात पूर्ण होतो का? मेडिकल MBBS एका दिवसात झालास का बाबा? नाही. तसंच आहे, आत्मज्ञान ही एका प्रवचनाने, एका दिवसात, एका पुस्तकाने पूर्ण होत नाही, ते क्रमशः विकसित होत राहत टप्प्याटप्प्याने. दशक फोडून केला विषय. दशक फोडून म्हणजे विषय छोटे छोटे करून सांगितले. हे समर्थांचे महान शिक्षण तत्व आहे. समर्थ म्हणतात, समर्थ जाणतात की मनुष्य एकदम सर्व काही समजू शकत नाही. त्यासाठी त्यांनी विषयांचे विभाग केले आणि त्याला त्यांनी दशक असं नाव दिलं. प्रत्येक दशक एक एक विशिष्ट विषय असं आपल्याला शिकवतो. 20 दशक आहेत. शाळेत पहिल्या दिवशी PhD शिकवली जाते का? नाही शिकवू शकत नाही तुम्ही. पहिली अक्षरे शिकवायची, मग शब्द शिकवायचं, मग वाक्यरचना शिकवायची, मग पॅराग्राफ परिच्छेद शिकवायचा. हा क्रम आहे. तसंच आहे श्रीमद दासबोध, तसंच आहे. आधी पाया घालावा लागतो आणि नंतर कळस लावायचा आहे. मग किती उंच बांधू की आपण इमारत? काय विषय आहे त्याला? योग शिकवताना पहिल्याच दिवशी शीर्षासन शिकवलं जात नाही. आधी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं सांगावं लागतं. मग ते क्रमाक्रमानं पुढे जातं. पहिलं यमच नाही शिकला, नियमच नाही शिकला, आसनं कशाला करतोय बाबा? आजकाल ज्याला त्याला वाटतंय मला 4 आसनं आली म्हणजे योग आला. बाबा पण तू यम पण पाळत नाही, नियम पण पाळत नाही, कसं व्हायचं? कसं काय झाला तू योग शिक्षक? मग श्रीमद दासबोधामध्ये सुद्धा हाच क्रम आहे. जे जे दशकीचा अनुवाद
आणि मग प्रत्येक दशकाचा एक मुख्य विषय आहे. समर्थ सांगतात की प्रत्येक विषय हा सोप्या पद्धतीनं व्यवहार्य आणि अनुभवाधिष्ठित भाषेत समजेल असा समर्थांनी समजून सांगितलं. अनुवाद म्हणजे गहन तत्वज्ञानाचे लोकभाषेतील स्पष्टीकरण म्हणजे अनुवाद होय. एखादा विज्ञान शिक्षक आहे, तो अणुरेणूंची रचना चित्र, उदाहरणांनी, प्रयोगांनी समजावून सांगतो. याने विज्ञान बदललं नाही, फक्त समजून सांगण्याची पद्धत बदललेली आहे. विज्ञान तेच आहे, रेणुसूत्र अणुसूत्र तेच राहिलं. समर्थांनी वेदांत सामान्य माणसाला समजेल असं सांगितलं. ते दशकी बोलीला. समर्थ सांगतात की प्रत्येक दशकामध्ये त्या त्या विषयाचा सखोलाचा विचार केलेला आहे. म्हणून एखादी ओवी घेऊन संपूर्ण दासबोध आपला समजणार नाही. यासाठी संपूर्ण संदर्भ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज एखादी 20-25 सेकंदाची रील पाहून संपूर्ण लोक विषय समजल्याचा दावा करतात की नाही? कळलं आम्हाला ते 20 सेकंदामध्ये. मग डॉक्टर होण्यासाठी एवढी वर्ष का घालवली? जर तुला 20 सेकंदात कळतं तर इंजिनियर होण्यासाठी 4 वर्षाचं इंजिनिअरिंग का गेलं? मग आत्मज्ञान तुला एका रील मधून होईल असं कसं म्हणू शकतो? समर्थ सांगतात संपूर्ण अभ्यास करा आधी, मग बोला. या ओवीमध्ये समर्थ एक महान शिक्षण तत्व सांगतात की मोठे सत्य लहान लहान टप्प्यामध्ये समर्थांनी आपल्याला शिकवले. खूप मोठं सत्य आहे, आपल्याला झेपायचं नाही म्हणून ते लहान लहान केले. यालाच आजच्या भाषेमध्ये स्ट्रक्चर्ड लर्निंग असं म्हणतात बरं का. स्ट्रक्चर्ड, वेल स्ट्रक्चर्ड आहे. श्रीमद दासबोध एकदम व्यवस्थित, त्याचं स्ट्रक्चर बघा. 20 दशकं आणि प्रत्येक दशकामध्ये एक 10 समास दिलेले आहेत. समजा एखाद्या मुलाला मॅरेथॉन धावायचे, काय मॅरेथॉन पळायचंय, त्याला भरपूर मॅरेथॉन करायचे. तो सुरुवात करतो 1 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, मग 10 किलोमीटर. हळूहळू क्षमता वाढवतो की नाही? तसंच आहे आध्यात्मिक प्रवास सुद्धा अत्यंत हळूवार झाला पाहिजे. एका मुलीला मेडिटेशन शिकायचं आहे, ते पहिल्याच दिवशी 1 तास मेडिटेशनला बसली दिदी. झालं का? असं नाही. तिनं अगदी 1 मिनिटापासून सुरू केलं. 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 12 मिनिटं, असं करत करत काय केलंय तिनं? ती मेडिटेशन, ध्यान शिकलेली आहे. समर्थ सांगतात की क्रमशः प्रगती झाली पाहिजे, क्रमशः. श्रीमद भगवद्गीतेशी असलेला संबंध. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की पहिल्याच अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला लगेच आत्मज्ञान सांगितलं नाही. पहिला अध्याय बघा तुम्ही, काय आहे? अर्जुन विषाद योग आहे की नाही? किती टप्प्याटप्प्याने सांगितलं. दुःखी झाला होतो तो, त्याला दुःखाबद्दल सांगावं लागलं. आता मग दुसरा सांख्य योग सांगितला, आहे की नाही? टप्प्याटप्प्याने असा क्रम आहे त्याचा. विषाद आला, मग कर्मयोग आला, मग ज्ञानयोग आला, मग भक्तियोग आला, असं क्रमाक्रमाने सांगितलं श्रीकृष्ण स्वामींनी अर्जुनाला. समर्थांनीही तसाच शिक्षणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या काय माहितीये काय? आपल्याला सगळं इन्स्टंट पाहिजे. इन्स्टंट रिझल्ट मेंटॅलिटी असं त्याला नाव आहे. सक्सेस पाहिजे लगेच, इन्स्टंट मनी, इन्स्टंट स्पिरिच्युअलिटी, इन्स्टंट सक्सेस. समर्थ म्हणतात की खरी प्रगती टप्प्याटप्प्याने होते. इन्स्टंट काही नसतं ह्या जगात. मोठं झाड एका दिवसामध्ये वाढत नाही, त्याला दररोज पाणी घालावं लागतं, त्याला दररोज सूर्यप्रकाश द्यावा लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो, वेळेला काम करू द्यावं लागतं, त्यानंतरच ते झाड वृद्धिंगत होतं, मोठं होतं. तसंच आहे साधकही काय होतोय? दररोज नामस्मरण करतोय, स्वाध्याय करतोय, सेवा करतोय, आत्मचिंतन करतोय, उपासना करतोय, याने त्याची वाढ होते. पण हे दररोज करावं लागतं. समर्थ इथं मोठं ज्ञान छोट्या छोट्या टप्प्यांवरून शिकवत आहेत. मोठे ध्येय छोटे छोटे प्रयत्न करून आपल्याला साध्य करायचं आहे. मोठं परिवर्तन एका दिवसात होत नाही, तर त्यासाठी सातत्य लागतं. समर्थ आपल्याला दासबोधाच्या रचनेमागील महान तत्व, असं जे शिक्षण तत्व आहे ना, ते उलगडून सांगतात की ज्यांनी वेदांत, भक्ती, ज्ञान आणि व्यवहार यांच्यासारखे विशाल विषय सामान्य माणसाला समजावेत म्हणून दशकांमध्ये विभागून क्रमबद्ध पद्धतीने मांडले. त्यामुळे साधक गोंधळत नाही, तर तो एक एक पायरी व्यवस्थित चढतो आणि त्याचा आत्मविकास, आत्मोन्नती साधू शकतो. आजच्या काळात ही शिक्षण पद्धती, ही शिकवण तितकीच महत्वाची आहे. करिअर असू द्या, योग असू द्या, व्यवसाय असू द्या, अध्यात्म असू द्या, नातेसंबंध असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण टप्प्याटप्प्याने केलेली प्रगतीच ही कायम टिकाऊ असते. एकाच उडीमध्ये शिखर गाठण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक पायरी समजून घ्यावी, अनुभवून
आणि मगच ते चढावं, तेव्हाच ज्ञान जीवनाचा भाग बनत असतो. या भागामध्ये आपण 8व्या ओवीपासून 14व्या ओवीपर्यंत निरूपण श्रवण केलेलं आहे. जर या पुढच्याही ओव्यांचं निरूपण तुम्हाला श्रवण करण्याची इच्छा असेल तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सद्गुरू.